हास्याचा धमाका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. आज एप्रिल फूल करायचा दिवस आहे. जमलं तर एखाद्या मुलीला प्रपोज करून बघा. जमलं ठीक, नाहीतर एप्रिल फूल म्हणायचं आणि निघायचं. दोन मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी भेटतात. तेव्हा शिकलेली मैत्रीण, हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बॉय. अडाणी मैत्रीण, हे माझे मीटर, मी त्यांची वायर आणि हा आमची बटन. जण्या, मन्या, हा फॉर्ड काय प्रकार आहे? मन्या, अरे काही आहे. जण्या, मग ऑक्सफोर्ड म्हणजे काय? मन्या, अरे ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. ऑक्सफोर्ड म्हणजे बैलगाडी. बायको आजारी आहे की नाही कसं ओळखायचं? एकदा प्रयत्न करून तरी बघा. बायकोला एवढं सांगा, चल तुझा आज शॉपिंगला घेऊन जातो. लगेच ती आजारातून कशी उठेल बघा. बायको, समोरच्या घरात नवरा बायकोमध्ये भांडण सुरू आहे. तुम्ही एकदा जाऊन बघा ना. नवरा, मी एकदा दोनदा गेलो होतो, त्यावरूनच भांडण सुरू आहे. बायका जरी आपल्या नवऱ्याला धाकाच ठेवत असल्या ना तरी त्या शेजाऱ्यांना म्हणतात, त्यांना माहीत पडलं ना तर ते मला कच्चं खातील बाई. मुलींचं सर्वात जास्त खोटं बोललं जाणारं वाक्य म्हणजे मी बाकी मुलींसारखी नाही. आणि मुलांचं वाक्य, सगळी मुलं एकसारखी नसतात. एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम म्हणजे काय? हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न मला विचारू नको. तुम्हा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की आज सकाळी ठीक 11 वाजता 30 मिनिटांनी सुखरूप डिलिव्हरी झाली आणि आमच्या डोक्यावरचे टेन्शन एकदम कमी झाले. सोमवारी नाव नोंदवले होते. आता कधी डिलिव्हरी होईल आणि काही त्रास होईल का असे वाटत होते. पण देवाला काळजी, आज सकाळी गॅस सिलेंडर घरपोच आला. Oh, no, 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 no. डिअर गर्ल्स, जर तुम्हाला मला भाऊच बनवायचा असेल तर तेवढं तुमच्या पप्पांना सांगून प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा पण देऊन टाका. एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम म्हणजे काय आहे? हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. अभ्यासक्रमाबाहेरचं प्रश्न मला नको विचारू. इंजिनिअरिंगचा मुलगा एका मुलीला प्रपोज करायला जातो. मुलगा, आय लव्ह यू. मी तुझ्यासाठी काही करू शकतो. तू फक्त बोल. तुझ्यासाठी आहे काही पण. मुलगी, बर, मग तू मला सगळे विषय केटी शिवाय सोडवून दाखव. येतो ताई, काळजी घे. मित्र, तुझी बायको किती बडबड करायची, आत्ता शांत कशी? मी डोक्याने काम केलं. मित्र, काय केलं? मी तिला रील बनवायला शिकवलं. आता दिवसभर फोनमध्येच असते. परिस्थिती पाहून वाटतं मला माझ्या लग्नाच्या पत्रिकेवर टीप टाकावीच लागेल. टीप, जेवण दुपारी 12 पासून सिलेंडर संपेपर्यंत. परीक्षा पास झाल्यावर, सर, माझ्या मेहनतीमुळे. आई, देवाची कृपा. बाबा, मुलगा कोणाचा आहे? मित्र, चल एक बियर मारू. पण नापास झाल्यावर, सर, वर्गात लक्ष देत नाही. आई, मोबाईलचा परिणाम. बाबा,
आईचे लाड. मित्र, चल एक बियर मारो. सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत. Oh, no, 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 no. संता, या बायकांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? बनता, का? काय झालं? संता, एकीकडे म्हणतात कपाटात कपडे ठेवायला जागा नाही आणि कुठे जायचं असेल तर तेव्हा म्हणतात घालायला चांगला ड्रेस नाही. लेटेस्ट पुणेरी किस्सा. जोशी, मी इथले टॉयलेट वापरू का? नेने, हो पण पैसे पडतील. जोशी, नाही पडणार, बसताना काळजी घेईन. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.